अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली। शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत पाय घसरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे करंजी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार करंजी येथील संदीप पुंजाराम डोके हे दुपारच्या सुमारास शेतात कामासाठी गेले होते। यावेळी शेजारील विहिरीजवळ असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट विहिरीत पडले। विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्याने त्यांना बाहेर येता आले नाही। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली। यानंतर कोपरगाव नगर परिषदेची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमक दलाचे अधिकारी भागवत गायतडकर तसेच फायरमन प्रमोद सिंगर, विशाल कासार आणि प्रशांत शिंदे यांनी विहिरीत उतरून शोध मोहीम राबवली। शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर संदीप डोके यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले। यानंतर अनिकेत नवाळे यांच्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून डोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। संदीप डोके यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे। याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।